देवपूजेमध्ये आपण जो ठेवतो तो शंख, त्याबद्दलची माहिती आज मला तुम्हाला सांगायची आहे. 2-3 महत्वाच्या गोष्टी फक्त चेक करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण जो देवघरामध्ये देवपूजेसाठी ठेवणारा शंख आहे तो तोंड फुटलेला म्हणजेच शंख ध्वनी करण्यासाठी जो वापरला जातो तो तर नाहीये ना, तर तो दक्षिणावरती असायला पाहिजे, जो आपण देवघरामध्ये ठेवतो देवपूजेसाठी. आणि तो छोटा असतो, जनरली खूप मोठा नसतो दक्षिणावरती जो ठेवला जातो. आणि त्याला ठेवण्यासाठी कासवाचं आसन असतं आणि त्याच्यावरती ठेवला जातो. बरं, तो ठेवताना देखील त्याचा जो निमुळता भाग असतो ना चोचीसारखा, तो उत्तरेकडे करून ठेवतात. पोकळ भाग वरच्या बाजूला करून ठेवतात आणि त्या पोकळ भागामध्ये थोडंसं पाणी ठेवलं जातं. तो कधी तसाच ठेवला जात नाही. देवपूजा सुरू करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा त्या शंखाची पूजा केली जाते, जो दक्षिणावरती आहे त्याची. शंख ध्वनी करण्यासाठी जो वापरला जातो शंख, त्याची पूजा करायची असल्यास ती स्वतंत्र केली जाते. ती देवपूजेसोबत केली जात नाही, ती वेगळी केली जाते. ठीक आहे. शिरीष कुलकर्णी, श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजी.